आता रस्त्यामध्ये मला एक बाबा भेटले ते त्यांची मिसेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, तेरणा हॉस्पिटलमध्ये. त्यांना विचारलं मी की तुम्हाला काय खायला पाहिजे का. धाराशिववरून आलेत. त्यांची मुलं नाही आहेत, मुलगी आहे, पोलीसमध्ये आहेत त्या पण त्या इथे नाही, त्या पण तिकडे राहतात धाराशिवला. त्यांना विचारलं मी तुम्हाला खायला पाहिजे का. मला नको म्हटले, पण खूप रिक्वेस्ट केलं मी त्यांना, तुम्हाला काय पाहिजे मला सांगा. त्याने मला ज्वारीची भाकरी सांगितले. शोधतो मी, ज्वारीची भाकरी भेटली तर त्यांना देतो मी. ठीक आहे. तुम्ही सांगितलं होतं मला ज्वारीची भाकरी पाहिजे, ज्वारीची भाकरी आणली तुमच्यासाठी. मिळतच नव्हती. आता काय 5 वाजले ना, तर 5च्या आम्हाला कुठे मिळते ज्वारीची भाकरी. मुश्किलने शोधले मी. हे बाबा आहेत, यांची मुलं नाहीत, पण मुलगी आहे, पण त्या ताई पोलीस खात्यामध्ये आहेत आणि ते धाराशिव मधून आलेत, नेरूळला तेरणा हॉस्पिटलमध्ये. मला असं वाटलं की म्हणजे माझ्याकडून मी काही जेवणाची मदत करू, त्याच्यामुळे त्यांना भाकरी खायची होती, तर ज्वारीची भाकरी आणली बाबा. नाही गे बाबा, बरं अजून काय आणू सांगा मला, मी घेऊन येतो. हां, आणि ताई काही चुकीचं घेऊ नका तुम्ही. मी महाराष्ट्रामध्ये खूप लोकांची मदत करतो, मला जिथे शक्य होईल तिथं. हो बरे आहेत बाबा. तर बाबा मला दिसले, त्याच्यामुळं मग बाबांना मी जेवणाचं विचारलं तर बाबा म्हटले मी ज्वारीची भाकरी करतो, बाकी काहीच खात नाही. त्याच्यामुळे मग मी ज्वारीची भाकरी आणली.